टॉप क्लास फलंदाज चिंचवली संघाचा स्टार प्लेयर आणि त्याचबरोबर अक्षय भगत टॉप क्लास ऑलराऊंडर आणि त्याचबरोबर महेशजी राणे यांचं आगमन या ठिकाणी होतं. केदारदादा आपल्या तिघांचंही सहर्ष स्वागत. इथून मार्चला सुरुवात केली जाते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विक्रांत आणि शंकर. नितीनचा पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती निर्धारित टप्प्यावरती पाहायला मिळाला. डॉट बॉल सुरुवात केली जाईल बाशला. नितीन गोलंदाजी बारवरती डॉट बॉल सुरुवात पाहायला मिळतीये. सेकंड बॉल वरती फटका दर्जेदार. आउटफील्ड फास्ट आहे चेंडू सी बारेच्या पलीकडे 4 धावा अर्जित. सेकंड बॉल वरती आलेल्या 4 धावा पाहतो. पहिला डॉट हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण विक्रांतचं गुणगे संघासाठी आपण पाहतो. धावफलक ओपन करत असताना श्री गणेशा धावसंख्येचा होत असताना केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. कर्जत तालुक्यातील एक चांगली लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी. तिसरा बॉल हलबार टप्प्याचा पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पहिला डॉट त्यानंतर चौकार आणि तिसरा चेंडू देखील डॉट. नितीन गोलंदाजी मार्क वरती आले ते बिकरा स्ट्रायकर वरती 3 चेंडू अद्यापपर्यंत त्यांच्या वाट्याला आले. 3 चेंडू वरती 4 धावा नक्कीच आपल्या टीम साठी बनवल्यात. चौथ्या बॉल वरती फटका दर्जेदार बाल मिळतो. उलट्या दिशेने धावत जेल घेण्याचा प्रयत्न. इथे जेल ड्रॉप झाला. भरपूर वेगाने पाठलाग करतो ते 2-2 क्षेत्ररक्षक परंतु चेंडू सी बारेच्या पलीकडे जात असताना आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळेल. विक्रांत जर का पाहिला पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण होतं. तिसरा चेंडू डॉट आला. चौथ्या चेंडूवरती आक्रमण झालं. टोटल 2 चमकाराच्या पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 8 या आकड्यावरती. पॉवर प्लेचं षटक आहे. हाडाबारीचं षटक आहे. त्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना नितीनला आपण पाहू शकता. पाचवा बॉल पुन्हा कमबॅक करणारा बाला मिळतोय. पहिला बॉल डॉट त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती चौकार होता. तिसरा बॉल डॉट. चौथ्या बॉल वरती चौकार होता. आता 5वा बॉल डॉट आलाय. 6व्या बॉल वरती काय घडणार? चौकार येणार का? लास्ट बॉल फटका दर्जेदार. गॅप सिलेक्शन चांगलं. चेंडू तापणार नाहीये. चेंडू झी बारेच्या पलीकडे जात असताना ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्याच प्रकारे शेवट देखील पाहायला मिळेल. टोटल धाबा 3 चमकाराच्या पद्धतीने जाऊन पोहोचतात. 12 या आकड्यावरती 12 धाबा धावपलकावरती पहिल्या षटकांती पाहायला मिळतील. फक्त हे जेवला रे निशान आता स्पीडअप करा सामना प्लीज. नितीननं पहिलं षटक हाताळलं. 12 धावा खर्च करत असताना बाला मिळाला. 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये एक षटक संपायला हवं. यावेळेस आपण पाहतोय जोरदार अपील पाहायला मिळतीये. पंच थोडं डिस्कट करतील यावरती. मी काल बोललो अजिंक्यला अल्ट्रा टाक त्याच्यामध्ये आता
हरीश गोलंदाजी बारखवरती आले. पहिल्या बॉलची फेकी आपण पाहिली. यस, इथून माघारी यावं लागेल. पहिला हादरा लागला जाईल गुणके टीमला. हरीश 3 चौकार फर्स्ट ओव्हर मध्ये नितीनने खर्च केला. टोटल 12 धाबा धावपलकावरती गड्याच्या बोबदल्यात. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॅट नंबर 3 वरती दाखल होत असताना पाहायला मिळतील अनिकेत. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 ची आजची तिसरी रात्र आपण अनुभवतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आत हरीश करत असताना दाबोते टीमसाठी. सेकंड बॉल वरती फटका. बरोबर वेगाने धावता क्षेत्ररक्षक चेडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळतोय. वरती हा चौकार पाहतोय. चारच्या पद्धतीने टोटल जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती. तिसरा बॉल यावेळेस खालवर डब्बाचा बॉल मिळतोय. कालच्या रात्रीचा जर का विचार केला तर कालची रात्र देखील दाभोतेकरांच्या नावावरती राहिली. खूप चांगला खेळ कालच्या रात्रीमध्ये देखील पाहायला मिळाला. आजची रात्र देखील आपण पाहतोय. चांगला खेळ अद्यापपर्यंत 16 धाबा खर्च करत असताना पाहायला मिळते. दाभोते टीम मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ. गोलंदाजी मार्कवरती हरीश आहे. यावेळेस फटका आबेमध्ये स्लिप मध्ये पकडली जाईल चांगली झेल. हदरा क्रमांक दुसरा लागत असताना गुडघे टीमला बॅक टू द डगआउट अनिकेत. चौथ्या बॉलवरती आपण पाहतो विकेट माघारी येत असताना अनिकेतला माघारी धाडले. टोटल धावपलकाचा विचार केला तर 16 या आकड्यावरती स्थिरावताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती विकेट होती, त्यानंतर 2 चेंडूचा खेळ पाहिला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसरा बॉल डॉट आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती देखील अनिकेतची विकेट पाहायला मिळते. अजूनही या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 16 धाबा धावपलकावरती. पाचवा बॉल यावेळेस उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी समोर आदळल्यानंतर थोडा टॉस झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 4 धाबा हरीशने अद्यापर्यंत खर्च केला. 2 बबलेबाद विकेट त्यानं कमावल्यात. नितीननं पहिलं षटक हाताला 30 चौकार दिल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती हरीश चांगली कामगिरी करत असताना आता आपण पाहतोय दाभोते टीमसाठी अजूनही एका चेंडूचा खेळ शेष आहे. लास्ट बॉल रिव्हर्स अटेड. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. फसलाय. 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच कंप्लीट पाहायला मिळेल एका धावेने. टोटल जाऊन पोहोचेल 2 षटकांती 17 या आकड्यावरती.
विनंती आहे जास्ती कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग घेऊ नका, लगेच थर्ड ओव्हरला सुरुवात करा. तदनंतर आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती समीरदादा काळड यांचं देखील आगमन होतं. विनंती करतो समीरदादा काळेदादा की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. पिंपलोली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतो मैदानावरती उपस्थित होत असताना या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभलंय. पहिल्या ओव्हरमध्ये टोटल 12 खर्च केल्यानंतर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती नितीन तयार होत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 2 गडी गमावलेत गुडघे टीमनं. शंकर आणि माघारी गेल्यानंतर विक्रांतानं आकाशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता डॉट बॉलला या तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. तदनंतर आपण पाहतो या स्पर्धे ठिकाणी संजय दादा तांबोळी देखील उपस्थित झालेत. उमेश दादा विर्ले देखील उपस्थित आहे. विनंती करतो दोन्ही मान्यवरांना की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. दुसऱ्या बॉलवरती अटॅक दर्जेदार पाहायला मिळतोय. गॅप मोठा आहे, भरपूर प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक. एक टप्पा करील चेंडू सी बारेशा पलीकडे जात असताना दर्जेदार चौकार. पहिल्या ओव्हरमध्ये देखील एक डॉट बॉल नंतर एक चौकार आला होता. या ओव्हरची देखील सुरुवात वैयक्तिक दुसऱ्या षटकाची सुरुवात आपण पाहतोय नितीन चौकारानंच करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस सभेमध्ये जेलची संधी. यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील चांगला जेल. आणखी एक आदरा लागत असताना गुडघे टीमला. चांगली गोलंदाजी आता पेश करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये विकेट कमावता आली नव्हती, परंतु आता या वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो नितीन चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना तिसऱ्या बॉलवरती विकेट कमावली आहे. टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना नितीनचं विनंती आहे सामना स्पीडअप करा.
तर जागा बडबड खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून मिडल स्टंपवरून चेंडू बाउन्स होत असताना बाला बिलाला कुठल्याही प्रकारची धाव येत नाही तर थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरं षटक बारगस्त असताना धावफलक जाऊन पोहोचले. टोटल 21 या आकड्यावरती 21 धाबा धावफलकावरती 4 धाबा या षटकामध्ये फक्त खर्च केलात नितीनने. त्यामुळे टीमचा अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. पाचवा बॉल यावेळेस पुढे सरसावट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संबंध पाहायला मिळत नाहीये. अडकी एक निर्धाव चेंडू हाताळत असताना पहिला बॉल डॉट हाताळला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता. असं वाटलं होतं या षटकामध्ये कुठेतरी मोठे फटके मारले जातील, परंतु तदनंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आणि तदनंतरचे 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. उर्वरित अजून एका चेंडूचा खेळ शेष आहे. थर्ड ओव्हर मध्ये लास्ट बॉलचा खेळ आपण पाहतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल वरती खोलवर टप्प्याचा होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मधून वेगाने धावलेत राहुल. फील्ड आड फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. या सिंगलने होईल तिसऱ्या षटकाची समाप्ती. टोटल जाऊन पोहोचते सिंगलच्या पद्धतीने 22 या आकड्यावरती. हॅलो, काही सत्कार आता आपण या मंचावरती करतोय. माजी पंचायत समिती सदस्य चषकाच्या निमित्ताने मंचावरती आमचे पाहुणे उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मानित करत आहोत. केदारजी भगत या ठिकाणी उपस्थित झालेत. संजयजी कराळे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण केदारजी भगत यांना सन्मानित करावं. आणि पुढचा जो सामना आहे दोन्ही टीम टॉससाठी या, विलंब करू नका. पळसदरी आणि त्यांच्या विरोधात बीड. केदारजी भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. संजयजी कराळे यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येईल. त्याचबरोबरीने महेशजी राणे यांनाही सन्मानित करण्यात येईल. महेशजी राणे आणि संजयजी कराळे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण महेशजी राणे यांचाही सत्कार आपण करावा. माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. चिंचवलीहून ही सगळी मंडळी. खरं तर केदार भगत एक चांगले क्रिकेटर आहेत. चिंचवली संघ कुठेही खेळत असू दे, महेश राणे यांची उपस्थिती नेहमी लाभते आणि आज ते माजी पंचायत समिती सदस्य चषकाच्या निमित्ताने ते उपस्थित झाले. त्यांचं स्वागत संजय कराळे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे संपन्न होतोय. मंचावरती अक्षय भगत उपस्थित आहेत, हे खेळाडू आहेत. आणि मयूर भगत देखील आहे आणि साई लोंगले देखील आहे. त्यांचंही स्वागत या चषकामध्ये, त्यांचंही स्वागत. मॅचला होते सुरुवात. तदनंतर या स्पर्धेकडे आपण पाहतोय पप्पू दादा सोनवणे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती एवढं असेल वा या स्पर्धेकडे आपलं देखील सहर्ष असं स्वागत. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. टोटल 22 या आकड्यावरती आता इथून 4थ्या षटकाला सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्कवरती विनायक येतात. विनंती आहे सामना स्पीडअप करा, वेळेचं गांभीर्य राखा, वारंवार आपल्याला सूचना केली जाते. विनायकच्या पहिल्याच बॉलवरती चेंडू हवेमध्ये आहे. स्लिपचा क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षक दोघांमध्ये थोडंसं कॉलिंग चुकलं. एखादाही ट्राय केला नाही, कदाचित जेल झाली असती. एक सिंगल नक्कीच धावफलकावरती अडवत असताना बालवेल विनायक आलेत गोलंदाजी मार्कवर. एकच्या पद्धतीने टोटल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. विचार केला गुडगे टीमचा तर अद्यापपर्यंत 3 गडी गारद झालेत. मैदानाच्या आतमध्ये सलामीला गेलेला विक्रांत आणि तनय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता इथून मोठे पटके येणं गरजेचं. चांगली धावसंख्या दामोदर टीमच्या अगेन्स्ट उभारावी लागेल. त्या अनुषंगाने आता पुढे जाऊन प्रयत्न करायला लागतील. विचार केला विक्रांतचा तर 2 ओव्हरमध्ये स्ट्राईक त्याला मिळाली नाही. सुरुवात नितीनच्या ओव्हरमध्ये त्याने केली. तब्बल 3 चौकार त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत. तदनंतर आपण पाहत 2 ओव्हर अगदी नॉन स्ट्रायकर एंडवरती वाट पाहत होता.
आता संधी मिळाली आहे विक्रांतला. विनायक गोलंदाजी बारकवरती एक सिंगल आल्यानंतर विक्रांत आलाय स्ट्राईकवर. तदनंतर आपण पाहतो जयवंत दादा सोडावले उपस्थित होत आहेत मुख्य व्यासपीठावरती. अगदी अधराड आमच्या मान्यवर आमच्या आयोजनकर्त्यांच्या विनंतीस मान देऊन पोहोचतील. यावेळेस दुसरा चेंडू चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. या बाईच्या स्वरूपात आलेली एक सिंगल पाहायला मिळेल. कशाही प्रकारे येऊ द्या परंतु धावा येणं आता इथून गरजेचं असेल कारण की टीमसाठी टोटल 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. संधी मिळाली विक्रांतला. बाईच्या स्वरूपात आली आहे सिंगल. आता स्ट्राईक रोटेट होत असताना नक्कीच एक षटकासाठी 5 मिनिटाचा कालावधी आहे. नक्कीच विनंती आहे 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण षटक जर का समाप्त केले टोटल 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा कालावधी नंतर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल याची नोंद घ्या. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू लाऊड अपील पाहायला मिळते मैदानाच्या आत. 75 टस्ट आहेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अगदी जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय दाबोती टीमच्या गोलंदाजाकडून. विनायक गोलंदाजी बार्कवरती आले. 3 चेंडू त्यांना हाताले. अद्यापर्यंत 2 धावा खर्च करत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या बॉलवरती फटका पुन्हा हवेमध्ये. स्वतः गोलंदाज जेल काढी येण्याचा प्रयत्न परंतु अंदाज चुकलाय. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झालेल्या आहेत. नक्कीच इथून 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 धावफलक जावड पोहोचते. टोटल 26 या आकड्यावरती विनायक गोलंदाजी बारकवरती. उर्वरित अजून या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ शेष आहे. 26 धावा धावफलकावरती आहे. पाचव्या बॉलवरती फटका दर्जेदार. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अंदाज बांधत होते. बऱ्याच उशिरानंतर आपण पाहतोय दर्जेदार षटकार अर्जित करत असताना तनय. टोटल षटकाराच्या पद्धतीनं जाऊड पोहोचते ती 33 या आकड्यावर. 32 या आकड्यावरती यावेळेस देखील आपण पाहतोय जेलची संधी आहे. इथे पकडली जाईल चांगली जेल. षटकार आल्यानंतर तडईला शांत करण्यात येत आहे. विकेटचं प्रदार्पण मैदानाच्या आतमध्ये. बत्तीस धावा धावफलकावरती विचार केला तर 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. आता उर्वरित लास्ट 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. षटकारानं उंची नक्कीच भेटली आहे. धाबसंख्येला टोटल जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 32 धावा कमावत असताना 4 विकेट मात्र गमावल्यात. न्यू बॅटर गोलंदाजी बारकवरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश एंटर होत असताना पाहायला मिळतील. गोलंदाजी बारकवरती गोलंदाज तयार होत आहेत. कल्पेश दामोदर टीमचा हा देखील एक चांगला ऑलराऊंडर. आता संधी मिळाली या स्पर्धेमध्ये मॅच मध्ये लास्ट ओव्हर मध्ये धावफलक जाऊन पोहोचले टोटल 32 या आकड्यावरती. या वेळेस फटका दर्जेदार आल्या कल्पेच्या या गोलंदाजीवरती प्रहार चढवत असताना पाहायला मिळतोय. षटकार अर्जित करत असताना पाहायला मिळतात.
सन्माननीय जयवंतजी हजारे साहेबांचं आगमन या मुख्य मंचावरती होते. आदरणीय संतोषजी विर्ले साहेबांचं देखील इथे आगमन होत आहे. सहर्ष स्वागत. माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये जयवंतजी हजारे साहेब आणि संतोषजी विर्ले साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर आत्ता 11:30च्या सुमारास आपण आहोत आणि 4 तारखेला म्हणजे 12 नंतर आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि ते वाढदिवसाचा औचित्य साधत ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि सगळी मान्यवर मंडळी इथे उपस्थित होते. गुडगे संघासाठी हा षटकार आला विक्रांतच्या बॅटमधून. यावेळेस आपण पाहतोय हलकीशी कडा घेतल्यानंतर एस्टनचा वेध घेत असताना चेंडू बाला बिलतोय. विकेटचं प्रदर्पण मैदानाच्या आतमध्ये घडत असताना पाहतोय चेंडू सीमारेषा पलीकडे येत असताना हायवा कॅच पकडला इथे भावेशने. जेल बागारी यावं लागेल. बॅटर गणेश आउट. मैदानाच्या आतमध्ये निमेश आलेत. लास्ट बॉल वरती डिसाइड होईल दुसऱ्या डावासाठी धाबोते टीम समोरचं टार्गेट. लास्ट बॉल अक्रॉस लावून खेळायचा होता. यावेळेस भरपूर वेगाने धावण्याचा प्रयत्न. लास्ट बॉल वरती धाव घेत असताना आपण पाहतो पंचांनी रेफर केलं. यस ऑफिशियल इथे चेक करतील आणि यानंतर दुसऱ्या डावासाठी आपण ऐकणार आहोत सोमणे सरांचा आवाज. हॅलो. चला पळसदरी आणि श्री सिद्धिविनायक बीड दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय.
पळसधरी आणि श्री सिद्धिविनायक बीड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर या मंचावरती. नुकताच जयवंतजी हजारे साहेबांचं आगमन झालं आहे. संतोषजी विर्ले देखील उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे या माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये. आणि निर्णय आला आहे शेवटच्या चेंडूवरती बॅटर रनआउट आहे. सो टार्गेट सेट करण्यात आलं आहे गुणगे संघाच्या वतीने 46. 45 झाल्यात, 46चं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये धामोतेच्या विरोधात. डीजे सर काय म्हणता? आणि यानंतर आपण पाहतोय समीरजी काळन साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील इथे शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य लाभलं. नक्कीच त्यांचा देखील शुभ सन्मान आपण पाहतो. पप्पू दादा शेळके यांच्या शुभ हस्ते केला जातोय. या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झालात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खरंच खूप खूप आभार. पाहुण्यांचं स्वागत पळसधरी आणि श्री सिद्धिविनायक बीड दोन्ही टीमच्या. श्री सिद्धिविनायक बीड टीमचा कॅप्टन आय थिंक इथे उपस्थित झालेला आहे. मी विनंती करतोय पळसधरी संघाच्या कर्णधाराला की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या, विलंब करू नका. सर्वांचं सहर्ष स्वागत. माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आदरणीय सुनीलजी घोडविंदे साहेब. हॅलो हॅलो. पहिल्या डावात आपण पाहिलं विक्रांतला. खरं तर विक्रांत लेदर बॉलचा एक चांगला क्रिकेटर आहे आणि येत्या काळामध्ये हा खेळाडू नक्कीच आपलं लेदर बॉल क्रिकेटपासून कर्जतचं नाव आणखी एका मोठ्या उंचीवरती नेईल. मला असं वाटतं रायगड की महाराष्ट्र, कन्फ्यूज आहे थोडा कारण माझ्या लक्षात नाही आहे, परंतु त्याचं सिलेक्शन देखील झालं आहे. चांगली गोष्ट आहे. तो टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठी देखील आला आहे. तिथेही त्याला यश मिळावं. शेवटी आपल्या कर्जतचं नाव उंच व्हायला पाहिजे, बाकी काही नाही. सर्व पाहुण्यांचं स्वागत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. नितीन आणि त्याच्या साथीला आहे तो गणेश. स्वर्गीय आर्यन स्मृती धामोते आणि त्यांच्या विरोधात श्री 11 गुणगे असा हा सामना चालू आहे. श्री 11 म्हटल्यानंतर नरेंद्रजी गोमारे साहेब आणि स्वर्गीय आर्यन स्मृती म्हटल्यानंतर संदेशजी आजारे, युवा उद्योजक, तेवढेच राजकीय क्षेत्रात आता ते प्रगल्भ होत आहेत. त्यांचंही स्वागत. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, दांडी गुल केले, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का स्वर्गीय आर्यन स्मृती दामोते संघाला. स्पर्धेच्या निमित्तानं जी एक लाईन मारलेली आहे डगआउटच्या समोर, व्हाईट लाईन, ती क्रॉस करणं कंपल्सरी आहे. विकेट गेल्यानंतर कदाचित आउट होणारा बॅटर त्या लाईनच्या पुढे आला आणि तुमचा बॅटर जर का पोहोचला नाही त्या लाईनच्या पलीकडे तर मात्र नक्कीच तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढले. मला असं वाटतंय चेन्नई वर्सेस बँगलोर असा सामना चालू आहे का?
हा म्हणजे IPLची ही धोनी वर्सेस कोहलीची शेवटची मॅच, लास्ट इयरपासून म्हणतोय धोनी. अनेकांनी व्हिडिओही काढल्या, रील्सही काढल्या, धोनीला ट्रोल केलं जातं, असं बोललं जातं, तसं बोललं जातं. परंतु एक मला समजत नाही, एवढे मोठे क्रिकेटर्स आहेत, कुठेतरी आपला एक फुलस्टॉप असायला हवा. म्हणजे मी एवढा काय मोठा धोनी एवढा मी मोठा नाही, परंतु फुलस्टॉप असायला हवा, एक साधं म्हणणं आहे. कारण आपणही नागरिक टॅक्स भरतो, त्या टॅक्सवरती ते खेळतात. क्लीन बोल्ड, ग्रेट बॉलिंग, व्हॉट अ ग्रेट बॉल बाय आदर्श. कमालीचा चेंडू होता, क्लीन बोल्ड झाला बॉल बॅटर. चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर. चर्चा झाली अशी जगभर, सामने भरवलेत मैदानावर. सुनील घोडविंदे दादांनी ठेवलाय चषक लयच दमदार. चला चल, क्या बात आहे. खूप छान गाणं आहे. बिंदास लदगे यांचा आवाज, इतकं छान गाणं त्याने लिहिलं या स्पर्धेबद्दल. पळसधरी आणि श्री सिद्धिविनायक बीड. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, आपण टॉस करून घेऊया. दोन्ही कॅप्टन इथेच उपस्थित आहेत कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला. आपण मेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. चर्चा चालू होती, IPLची चर्चा चालू होती धोनीची. धोनीने वर्ल्ड कप जिंकून दिला, धोनीने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली, धोनीने T20 वर्ल्ड कप जिंकून दिला. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर खेळाडू म्हटल्यानंतर टीका आल्या. आंतरराष्ट्रीय खेळाडूंवरती आपण टीका करत असताना मला असं वाटतंय की खरोखरच थोडाफार विचार करावा. टीका मी करत नाही, परंतु मला असं वाटलं स्वतःला की ॲज अ क्रिकेटर राहुल द्रविडसारखं माणसाने असावं की कधी फुल स्टॉप घ्यावा हे खरोखरच समजावं. अपील करतोय आदर्श, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. निमेश मोहितेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पहा कसा काळ बदलला आहे. आदर्श गोलंदाजी करतोय, आदर्श मोहितेच आहे, त्याच्याच कुटुंबातील खेळाडू. आणि निमेश मोहिते, एक काळ असा होता की गोंडगे संघाचं पहिलं षटक निमेश मोहिते टाकायचा. वेगवान गोलंदाजांपैकी एक. काय ती गोलंदाजी राहिली होती. कर्जत वर्सेस खालापूरच्या मॅचमध्ये पहिला सामना झाला होता वावळोलीच्या क्रीडांगणावरती, तेव्हा भन्नाट बॉलिंग केली होती त्या आदर्शने. महाराष्ट्र कॅम्पसाठी देखील त्याचं सिलेक्शन झालं होतं. तो आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आहे, त्याच्याच बाजूने चेंडू काढलाय, कार्पेटच्या साहाय्याने बॉल निघालाय फाईन लेगला. मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू डीजे. दोन्ही टीमचे आपण पाहतोय इथे कॅप्टन उपस्थित आहेत. श्री सिद्धिविनायक बीड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी पळसदरी टीमचे देखील कॅप्टन. इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. विनंती करतो जयवंत दादा सोडवले अड्डा की आपल्या शुभ असते आपण टॉस करा. नाणेफेकीचा कौल केला जाईल या पुढील बादचा. पाच धावा, चौकार आलाय. फलंदाज ओव्हर पिच बॉल, मिस टाइम स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर की लॉंग ऑफ नाही. क्षेत्ररक्षक दूर राहिले. विक्रांत थोडा मागे थांबला, अंदाज त्याने बांधला की कॅच पर्यंत पोहोचू शकत नाही. 2 धावा इथे जोडल्या जातील. धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय 7 वर. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. आय थिंक निर्णय पळसदरी टीमने टॉस जिंकलाय. नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. चांगला निर्णय पळसदरी संघाचा. IPLच्या चर्चा चालू आहे, धोनीची चर्चा चालू आहे. रोहित शर्मा चांगल्या टचमध्ये दिसतोय. MIने कमबॅक केलाय. RCB यंदा भन्नाट फॉर्ममध्ये. तिकडे SRHला 300 मारायचे आहेत. बरंच काही चालू आहे. पाहूया कोण जिंकेल. ड्रीम 11 वरती जिंकतायत बरेच जण, त्यांचंही कौतुक. शॉर्ट पिच बॉल पूल केलाय, बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगला. धामोतेला मिळेल चौकार. 4 धावा. पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11. खरं तर पहिल्या 2 चेंडूंवरती आदर्श मोहितेने 2 विकेट घेतल्या होत्या. दामोते संघाला जबर धक्के दिले होते, परंतु त्यातून सावरत गणेशच्या बॅटमधून 2 चौकार आले आणि दामोते संघाची 46चा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता 11 वर. कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेब
यांचा उद्या वाढदिवस आहे. अर्थातच आता 12 वाजल्यानंतर मात्र शुभेच्छांचा वर्षाव मात्र होईल. काही मंडळी तर आताच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. 15-20 मिनिटांचा कालावधी आहे. त्यानंतर मात्र जोरदार सेलिब्रेशन वाढदिवसाचं देखील या मुख्य मंचावरती. तळागाळातील प्रत्येक माणसाशी हितसंबंध जोडणारे हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय सामान्य कुटुंबातून जात असताना समाजाचं भान ठेवत सहानुभूती जपत मात्र राजकीय हा वारसा त्यांनी हळूहळू पुढे चालू ठेवला आहे. खरोखरच त्यांच्या कार्याला पुन्हा एकदा सलाम. आणि त्यांच्याच कार्याला संबोधित करणारी स्पर्धा कर्जत पंचायत समिती सदस्य चषक ही स्पर्धा सध्या तुम्ही अनुभवतायत. श्रीलेवन गुंडगे नरेंद्रजी गुमारे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांच्या विरोधात 2 हात करतोय संदेशजी हजार यांनी पुरस्कृत केलेला स्वर्गीय आर्यन स्मृती धामोती हा संघ. एक्स्ट्रा कव्हरला बॉल वेगाने थ्रो आलाय. कदाचित काम तमाम झालंय की काय, पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या पंचांकडे क्लोज कॉल, रोमहर्षक लढाई. यानंतरचा देखील टॉस मात्र झालेला आहे. काळ बदलला जातो, वेळ बदलते, हे खरी गोष्ट आहे. मगाशी जसा उल्लेख केला निमेश मोहिते पहिले षटक टाकायचा, आता तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डिंग करत होता, आता पॉईंटला आहे. आणि तिकडे आपण पाहतो आदर्श मोहिते पहिले षटक टाकतो. ह्या गोष्टी घडतात प्रत्येक वेळी. सेफ आहे बॅटर, ही धाव मात्र जोडली जाईल. प्रत्येक वर्षानंतर म्हणजे बदल हा होतच असतो, निसर्गाचा नियम आहे. कधी ना कधी तुम्हाला एक क्रीडांगण, ज्या क्रीडांगणाने तुम्हाला अगदी मोठ्या यशापर्यंत नेलं, त्या क्रीडांगणालाही तुम्हाला सोडावं लागतं. हो, बॉल उडवलाय समोर लॉंग ऑनला. व्हॉट अ ग्रेट शॉट, हेलिकॉप्टर. फलंदाज गणेशच्या बॅटमधून आकर्षक, कलात्मक, आश्चर्यकारक हा षटकार. काय फटका खेचलाय तो मात्र गणेशने. कमालीचा स्ट्रोक होता. षटकार. बाबू धुरीच्या विरोधात धामोतेचे आक्रमण. गणेशने पुन्हा एकदा बॉल पाठवलाय थेट खाऊ गल्लीमध्ये. षटकार. बॅट फिरवली होती पुन्हा एकदा, परंतु बाबू धुरीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा बाउन्स मिळाला. त्या कारणास्तव निर्धाव चेंडू. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आता वाढलेली आहे. मस्तपैकी जेवण वगैरे झाल्यानंतर सगळेजण इथे उपस्थित झालेत. सर्वांचं स्वागत आम्ही इथे करतोय. कर्जत पंचायत समिती, माजी पंचायत समिती सदस्य षटकामध्ये 26 धावा. उलटा मारलाय. काय कमालीची फटकेबाजी करतोय धामोतेचा गणेश. बॉल सीमारेषा पार. धामोतेसाठी आणखी एक चौकार. या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ बा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. 24 होत्या धाबा, माफी असावी, पटकन 26 उल्लेख केला. 24 आणि या चौकार 28 धाबा झालेले आहेत. आता विजयासाठी धाबा करायचे त्या फक्त 18. 46चं टार्गेट. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकात तोडफोड बॅटिंग. उंच गेलाय, उंच गेलाय, लांबी, आणि ते लांबी नाहीये. फलंदाज बाद होईल गणेश. मोठा धक्का गणेशच्या रूपात धामोते टीमला.
झाल्या त्या 28 3 विकेट गेल्यात. गणेश देखील बाद झाला. काय फलंदाजी केली गणेशने. जो फटका त्याने लॉंग ऑनला मारला म्हणजे त्यामध्ये हेलिकॉप्टर देखील होता, परंतु असा हेलिकॉप्टर जो ऑफस्टंपच्या बाहेर शफल, म्हणजे हेलिकॉप्टर खेळण्यासाठी तुम्हाला तुमचे पाय एवढे स्थिरावलेले पाहिजेत की जास्त दबाव तो पायांवरती असतो, भार असतो, परंतु त्याचे दोन्ही पाय ऑन द टोज होता. ऑन द टोज त्याने समोर मारला. सोपं काम नाहीये ते त्यानं करून दाखवलं. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 28. 18 चेंडू आता विजयासाठी 18 आणि मैदानात दाखल झालाय तो कल्पेश मैदानात दाखल झालाय. खरं तर धामोते टीमला चिअर अप करणारे हे छोटे चिमुरडे कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आहेत. रंगा आणि बिल्ला ही जोडीच आहे. त्यांना कळालं असेल दामोतेकरांना मी कोणाविषयी बोलतोय. असे पाठीराखे पाहिजेत. एक पाठीराखा KPL मध्ये आला होता कशेळेला. काय त्याची व्हिडिओ व्हायरल झाली होती. मिलियन्स व्ह्यू. आर्यन ना कोळिवलीचा. 18 चेंडू 18ची गरज. बाबूच्या विरोधात जोरदार आक्रमण केलं. गोलंदाजीसाठी आलाय तो गणेश. 18 बॉल 18 करायचे आहेत दामोते टीमला. कार्पेटच्या साना ऑन ड्राईव्ह. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आहे आकाश. चांगली फिल्डिंग. फेक पहा विकेट कीपर जो आता सध्या रोशन मोरे. हे एक गोष्ट मी नक्कीच गुणगे संघाच्या बाबतीत म्हणेल. हे षटक संपल्यानंतर ही प्रत्येक संघाने म्हणजे संघ जे आपले सध्या तालुक्यात खेळत आहेत त्यांच्यासाठी देखील तितकीच महत्वाची. 29 धावा 17 चेंडू 17ची गरज. हो वेगवान बॉल आणि रोशन मोरे अडू शकला नाही. हा बॉल चाललाय सीमारेषा पार. नशिबाचा चौकार. टीमला कल्पेशच्या रूपात. धावा झालेल्या आहेत. कल्पेशची विकेट आलेली आहे. कमबॅक होईल का गणेश कडून. डॉट बॉल पाहिजेत. 13ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 15 चेंडू 13ची गरज. असाच एक सामना झाला होता शिवशंभो चांदे विरोधात मार्केवाडी, परंतु तो मार्केवाडीच्या नामदेवचा षटकार आणि तिथे सामना मात्र खुला झाला. पाहूया आता या मॅच मध्ये दामोते टीम कडून ते काम कोण करेल आणि का गणेश मात्र त्यांना थांबवेल. 15 चेंडू 13ची गरज. पाठ टाकला होता बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. आकाश अर्थातच बाबू धुरी जर्सी नंबर 19 पोहोचतोय. फक्त एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट बाय बोथ द बॅटर. स्ट्राइक रोटेट करतायत. सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 34. विजयासाठी 12ची गरज. 14 चेंडू 12. गणेश गोलंदाजी करतोय. चांगला वेग आहे गणेशकडे. श्रीलेवन गुणघे विरोधात स्वर्गीय आर्यन स्मृती धामोते. दोन संघादरम्यानची लढत. हो बॅट फिरवली होती परंतु ऑफस्टंपच्या बाहेर. चांगला चेंडू. निर्धाव चेंडू इथे टाकलाय. इक्वेशन बनलं आता पुन्हा एकदा. 13 चेंडू विजयासाठी 12. एक डॉट बॉल आला. हा निर्धाव चेंडू आला तर दबाव बनू शकतो. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि क्रिकेटला चमत्कार आवडतात. 13 चेंडू विजयासाठी 12 पाहिजेत. गणेश टाकेल का निर्धाव चेंडू. थोडी रोमहर्षकता आणखी वाढवेल का गणेश. पातला बॉल खेळायचा होता ऑन साइडला आणि खेक निर्धाव गणेशने टाकलाय. तो बाईचा चौकार आला नसता तर कदाचित या सिच्युएशनला या धावा थोड्या अधिक असत्या. परंतु मित्रांनो कुठेही जाऊ नका. हा देखील सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. 12 चेंडू विजयासाठी धावांची गरज आहे दामोते टीमला. 12. काजळ लावणे
आता उद्या सुट्टीचा दिवस आहे, अर्थातच या स्पर्धेचा शेवटचा दिवस. सुनीलजी गोडविंदे साहेब कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य यांचा वाढदिवस. या स्पर्धेची पहिली रात्र होती महाराष्ट्र दिन, अर्थातच संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह स्थापन झाला 1 मे आणि त्या 1 मे पासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आजची तिसरी रात्र आहे आणि उद्या अर्थातच 4 तारखेला आदरणीय सुनीलजी गोडविंदे साहेबांचा वाढदिवस आहे. थोडी थट्टा मस्करी तिथे चालू आहे विक्रांतची. एक मुंबई इंडियन्सची रील्स पाहिली आपण, तो चंपक जो घोड्यासारखा बनवला रोबोट, त्याची रील्स जी आली ती खूपच चर्चेत राहिली. टेक्नॉलॉजी या मी बोलण्याच्या अगोदर बऱ्याच जणांनी तो आवाजही दिला. हे सध्या चर्चेत येते खूप रील्स. पाहूया 12 चेंडू विजयासाठी 12. चर्चेत राहण्यासाठी कामही तसंच करावं लागतं. गणेशने जे काम केलं, जो फटका त्याने लॉंग ऑनला मारलाय खरोखरच पाहण्यालायक आहे. मार्केवाडी टीमने तोडफोड फलंदाजी केली. चांगला खेळ आज पूर्णपणे झालाय. प्रेक्षक येतात, पाहतात, पहाटेपर्यंत थांबतात, गावाचे पाठीराखे येतात, आनंद घेतात क्रीडा स्पर्धेचा. 4थ्या षटकात बॉलिंगसाठी आलाय तो आदर्श मोहिते, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. 11 धावा दिल्या होत्या, परंतु 2 विकेट घेतल्या होत्या. 12 चेंडू 12. मॅच अजूनही दोन्ही संघांकडे, कारण 4 फलंदाज बाद झालेत. गणेश बाद झालाय, नितीन बाद झालाय, कल्पेश बाद झालाय. सध्याच्या घडीला यश आणि राहुल मैदानात आहे धामोते टीमसाठी. 12 बॉल 12ची गरज. पाठ टाकला होता बॉल. आदर्शचा वेग आपण पाहतोय. मोहितेची परंपरा आहे की वेगवान गोलंदाज त्यांच्या घरातूनच उपजत जन्माला येतात आणि त्याच मोहिते घराण्यातून आदर्श मोहिते देखील वेगवान गोलंदाज आहे. भन्नाट वेग त्याच्याकडून पाहायला मिळाला. डॉट बॉल मात्र इथे टाकलाय. 11 चेंडू 12. सामना रोमहर्षक होतोय. चुरस्ता वाढत चालली आता या सामन्यामध्ये. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. फटका खेचायचा होता, लागला बॅटवरती, त्यानंतर पायावर. फलंदाज बाद झालाय. निर्धाव चेंडू. पळसधरी त्यांच्या विरोधात श्री सिद्धिविनायक बीड या 2 संघादरम्यान मात्र मॅच पाहायला मिळेल. पळसधरीचा वसंत चांगल्या फॉर्म मध्ये. 10 चेंडू विजयासाठी 12. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो रोहित. हिटमॅन अगोदर फॉर्म मध्ये नव्हता मुंबई इंडियन्सचा, अनेक चर्चा झाल्या, त्यानंतर आता फॉर्म मध्ये आलाय. त्याने पण एक मस्त फंडा चालू केलाय. शेवटी यायचं फिल्डिंगला आणि नंतर बॅटिंगला जायचं. चांगली स्कीम आहे IPL मध्ये. आपल्यात असं करून चालत नाही. 10 चेंडू विजयासाठी 12ची गरज. आदर्श समोर रोहित पुन्हा एकदा अपील करतोय, परंतु पंच इथे सांगतायत की बॅट कट आहे आणि इथे डायरेक्ट हिट झालाय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. फिल्डर्सला असं वाटते की कदाचित ही विकेट असावी आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. पाहूया आता तिसरे पंच काय निर्णय देत आहेत. हे सगळे जे क्रिकेटर्स आहेत ना, जे ओव्हरआर्म क्रिकेट्स खेळतायत, हे पहिल्यांदा अंडरआर्म क्रिकेट वरती जास्त भर देतात. पाहूया काय निर्णय येतोय पंचांचा. सगळे अंडरआर्म क्रिकेटर आहेत आणि त्याच्यामुळे 30R सर्कलच्या आतमध्ये जे झटपट क्रिकेट चालतं ना, त्या झटपट क्रिकेटमध्ये अतिशय ते निष्णात आहेत आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला आहे. फलंदाज बाद आहे. रनआउटची विकेट. पुन्हा एकदा दबाव. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला, तो देखील बेल्स वरती. परफेक्ट टिचकी मारली या बॉलने आणि बेल्स पडली. टिचकीने कमाल केला. ॲक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय, डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. बेल्सला टिचकी लागली चेंडूची आणि ती खाली पडली आणि फलंदाज बाद. सामना फिरलाय.
फिरवतायत ते मात्र श्रीलेवन गुंडगे संघ. धावसंख्या आतापर्यंत 34 आणि आता 9 चेंडू विजयासाठी दावा करायचे 12. मागच्या 3ही चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाहीये आदर्श मोहितेने. 9 चेंडू 12. इक्वेशन कुठे होतं पहा, 15 चेंडू 12चं इक्वेशन होतं, आता ते जाऊन पोहोचलंय 9 चेंडू 12 वरती. म्हणजे मागच्या 6 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा. कमालीची गोलंदाजी. पंचांकडे अपील. इट्स प्लम. बॅटर आउट. आदर्श मोहिते ऑन फायर. आणखी एक विकेट धामोते टीमची. सात विकेट गेल्यात आतापर्यंत. आदर्श मोहितेने 4 विकेट घेतल्यात. 4 विकेट आदर्श मोहितेच्या खात्यात आहेत. कदाचित 5 होईल कंप्लीट. पंजा खोलेल आदर्श मोहिते. मागच्या 8 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये. 12ची गरज. लोअर फुल टॉस आणि ते झेल सुटलाय. चान्स होता आदर्श मोहितेला. एकही धाव आलेली नाहीये. 5 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. पहिल्या षटकात त्याने 11 दिल्या होत्या, 2 विकेट घेतल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट घेतल्यात. शेवटचा चेंडू आहे. 5 खोलेल का? धाव संख्या ती दामोते टीमची 34 आणि आता विजयासाठी धावा पाहिजे 7 चेंडूंमध्ये 12. 7-12 नोटबंदीनंतर चाललं नाही, परंतु इथे चालवावं लागेल दामोते टीमला विजयी करायचं असेल तर आपल्या संघाला. मेडन ओव्हर होईल का? विकेट प्लस मेडन ओव्हर की 5 येईल का आदर्श मोहितेचा? शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते झाले चुकी. नशिबाची साथ धामोतेच्या बाजूने. टाळ्यांचा कडकडाट आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. वाईट +4 असा पंचांचा इशारा. पंजा निर्णय येत नाही तोपर्यंत तपासलं जाईल. ओके. जी बेल्स पडले ती कोणत्या कारणाने पडलेली आहे ते आता तपासलं जाईल. स्ट्रायकिंग एंडला जी बेल्स पडलेली आहे ती कोणत्या कारणाने पडलेली आहे ते आता तपासलं जाईल. क्लोज कॉल. पाहू एक्झॅक्टली काय घडलंय. आता केटीसीचा कस लागणार आहे इथे. खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजी या क्रिकेटमध्ये जे काय घडतं ते सगळ्यांना अचंबित करणारच असतं.
पाहूया आता निर्णय काय नक्की येतोय. पाहूया 2 पंच इथे तिसरे पंच आहेत, तपासतील एक्झॅक्टली काय झालंय. पंचांनी तर निर्णय दिला व्हाईट बॉल +4. आता तिसरे पंच इथे तपासतायत. महत्वाचं क्षण आहे दोन्ही टीमसाठी. धामोते टीमसाठी तर महत्वाचंच आहे कारण इथे त्यांना 5 धावा मिळाल्यात. पाहूया आता पंच काय निर्णय देत आहेत. एक लक्षात असू द्या, तिसऱ्या पंचांनी तपासलंय बॉल 2 स्टंपच्या मधून गेलाय म्हणजे तो व्हाईट बॉल नसेल पण 4 धावा नक्की आहेत. 5 धावांच्या ऐवजी 4 धावा. बरंच काय घडलं म्हणजे 2 स्टंप्स मधून बॉल मात्र निघून आला आणि त्या बाईच्या 4 धावा. ही नशिबाची साथच म्हणावी लागेल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहाल ही केटीसीची कमाल आहे. शफल झाला बॅटर. सगळ्यांना वाटलं की लेग स्टंपच्या बाहेरून गेला एवढ्या वेगात हा बॉल, परंतु ऑफ स्टंप आणि मिडल स्टंपच्या मधून बॉल गेला आणि त्यानंतर मात्र जो गेला तो डायरेक्ट सीमा पारच गेला. हो, बरंच काही घडतं क्रिकेटमध्ये. नसीब. आणि आता हा चौकार आलाय तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 38 आणि आता धावा करायचे तर मात्र 6 चेंडू 8ची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज. निमिष मोहिते शेवटच्या षटकात आलाय परंतु काय गोलंदाजी केली आदर्श मोहितेने. जबरदस्त गोलंदाजी. 4 विकेट मात्र त्याने घेतले आपल्या ओव्हरमध्ये आणि तो बाईचा चौकार मात्र आला. 2 बाईचे चौकार आलेत. विकेट कीपर देखील काही करू शकणार नाही. बॅटर आपल्या समोर होता. कॉमेंट्री बॉक्स जो आहे तो बॅटरच्या अगदी मागे आहे. मला एका क्षणाला वाटलं की व्हाईट बॉल आहे कारण जो चेंडू गेला लागल्यानंतर बॅटरच्या बाहेरून आला वेगानं. एवढा वेग होता परंतु नाही, तो स्टंप मधून आला होता. नशिबाची साथ मिळाली. आता 6 बॉल 8 धावा करायचे त्या स्वर्गीय आर्यन स्मृती धामोते टीमला. श्री11 गुडघे संघाच्या विरोधात रोमार्शक सामना. निमेश पहिलाच बॉल बॅटची कडा. रोशन मोरेचा प्रयत्न होता परंतु नाही. 1 धाव. एकच धाव जोडली जाईल. काय बॉलिंग अटॅक आहे पहा या टीमकडे. निमेश मोहिते 5व्या षटकात आलाय. 5 चेंडू 7ची गरज. कंपल्सरी चेसिंग. 7 विकेट गेल्यात. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 5 चेंडू 7. प्रेक्षक पहा आपापल्या जागी मात्र उभे राहिलेत. थोडा IPLचा सामना समाप्त झाल्यानंतर मात्र माजी पंचायत समिती सदस्य चषकातील हा सामना त्यांना पाहायचा आहे. आनंद घेत आहेत. क्रिकेटमध्ये नेट टू नेट फाईट झालाय शेवटपर्यंत. पैलवान जोपर्यंत पाठ टेकवत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये जर का कुस्ती रंगीत झाली तर एक वेगळी मजा असते. तशी 2 पैलवानांमध्ये कुस्ती चालू आहे. एका बाजूला गुणगे आणि दुसऱ्या बाजूला दामोते. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूर आहेत. हवेत या बॉल कदाचित दुसरी धावेल का क्षेत्ररक्षक आणि ते थ्रो झालाय. रोशनच्या डोक्यावरून चेंडू फेकलाय आणि ते 2 धावा. टाळ्या वाजतायत. टाळ्या वाजतायत. डगआउट मधून धावतायत. त्या खेळाडूंना असं वाटतं की तुम्ही बाजूला आम्हीच धावतो म्हणजे त्याही धावा ते पूर्ण करतील. ही एक्साइटमेंट आहे. हा भावनिक खेळ आहे. प्रत्येकाला असं वाटतं की नाही माझा संघ जिंकायला हवा. त्याच हेतूने सगळे पाठीराख येत असतात. म्हणूनच म्हणतात ना चाय से ज्यादा किटली गरम. खेळाडूंपेक्षा त्यांचे प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते. काही सामना इथे चालू आहे. 2 धावा आल्या. स्कोर जाऊन पोहोचलाय 41 वरती. आता विजयासाठी धावा करायचे त्या 5 चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू 5ची गरज. निमेश मोहिते करेल का चमत्कार. त्याच्या विरोधात तो जितेश धामोतेचा जितेश. स्कोप मारायचा होता. क्लीन बोल्ड केलाय. भन्नाट यॉर्कर निमेश मोहिते कडून. फलंदाज बाद. आता 3 चेंडू विजयासाठी 5ची गरज. अजून गेलेले आदरणीय सुनीलजी घोडविंदे साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खूप खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु तुमच्या वाढदिवसाची खरी भेट या दोन्ही संघांनी दिलेली आहे. यापेक्षा आणखी रोमहर्षक सामना का असू शकतो. जयवंत हजारे साहेब
दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत, त्यांना हा सामना जिंकायचे. चुरस अशी जोरदार झाली ना म्हणजे शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली ना की प्रेक्षकही आवडीने वाट पाहत असतात. नाही हे दोन संघ आले पाहिजेत पुन्हा एकदा खेळायला. त्यांचा खेळ पाहण्यासाठी इथे प्रचंड प्रेक्षकांची गर्दी जमा झालेली आहे. आणि आता 2-3 चेंडू शिल्लक आहेत दाबा करायचे. त्या कंपल्सरी चेसिंग 5 विकेट गेल्यात आतापर्यंत 8. शेवटचे फलंदाज निमेश मोहिते. प्रचंड अनुभव आहे या गोलंदाजाकडे. कोण जिंकेल? श्री11 नरेंद्रजी गोमारे साहेबांनी पुरस्कृत केलेला गुडघे हा संघ की त्यांच्या विरोधात स्वर्गीय आर्यन स्मृती संदेश हजारे यांनी पुरस्कृत केलेला धामोते हा संघ. दोन्ही पॅकर मला असं वाटतं विजेते झालेले आहेत. दोन्ही संघ विजेते झालेले आहेत. क्रिकेट जिंकलाय, ही स्पर्धा जिंकले. सुनील गोडविंदे साहेबांचा वाढदिवसाचा जल्लोष या मॅच मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. 3 चेंडू जिंकण्यासाठी धावा पाहिजेत त्या 5. एका बाजूला निमेश, दुसऱ्या बाजूला धामोतेचा नवीन फलंदाज वैभव. कोण ठरेल हिरो, कोण होणार झिरो? हिरो बनण्याचा चान्स आहे तो मात्र दोन्हीही बाजूला दोन्ही संघातील खेळाडूंना. 3 चेंडू 5. हो वेगवान चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल. कदाचित हा देखील चेंडू आला इथे निर्धाव. निमेश मोहितेने केले कमाल. आता 2 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत त्या 5 आणि विकेट गेल्यात 9. लास्ट विकेट आहे दामोते टीमची. काय सामना चालू आहे पहा. 15 चेंडू विजयासाठी 12 पाहिजे होत्या. त्यानंतर 5 ते 6 चेंडू निर्धाव आले. एक नशिबाचा चौकार मिळाला. 6 बॉल 8 पाहिजे होत्या. तिथे मात्र 1 चेंडू तर आता आपण असा पाहिला 2 स्टंप मधून गेला आदर्शचा. तिथे त्यांना चौकार मिळाला. 6 चेंडू 8 ची गरज होती परंतु हा सामना आता आलाय 2 चेंडू 5 ची गरज. लास्ट विकेट निमेश समोर. आक्रमक फलंदाज दामोतेचा. विकेट किपर कोणत्याही खेळाडूने बॉल टाकत असताना कॉल करू नये याची सूचना आता मात्र पंच देत असताना. बाहुबली आहे विकेट किपरची उंची स्टंपच्या थोडीच वरती आहे, जास्त नाहीये. परंतु क्रिकेटमध्ये उंचीला महत्वाचं नसतं, तुम्ही कर्तृत्व तुमचं किती महत्वाचं आहे ते महत्वाचं असतं. आता 2 चेंडू विजयासाठी 5. समोर उंचपुरा फलंदाज निमेशचा चेंडू वेगवान चेंडू. विकेट किपर रोशनच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. 5 चेंडूंमध्ये निमेश मोहितेने फक्त 3 धावा दिल्या. चमत्कार केलाय. 15 चेंडू 12 ची गरज होती. सरळ साधा सोपा सामना येऊन ठेपलाय तो मात्र 1 चेंडू आता 5 वर. षटकारच हवाय. या मागचा खरा सूत्रधार कोण असेल तर मोहितेंची वेगवान परंपरा आदर्श मोहिते आणि आता निमेश मोहिते. हा सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही टीमसाठी. कमालीचा सामना, रोमांचक सामना. परंतु सामना संपलेला नाहीये. विजयी षटकार खेचेल का फलंदाज? स्ट्रायकिंग एंडला तो मात्र रोहित हिटमॅन बनेल का की मात्र निमेश हा सामना जिंकून देईल? पुढे ठेवलाय बॉल. सामना विजयी. मोहितेंची वेगवान परंपरा. अगोदर आदर्श मोहित जगांशी संपर्क साधा. अजय सर मला असं वाटते की ही भेट होती खऱ्या अर्थानं सुनील गोडविंदे साहेबांसाठी ही क्रिकेट रूपी